हाय, आज आपण बघणार आहोत लिंबू 1 वर्षासाठी कसं स्टोअर करायचं। तर यासाठी मी असे पिकलेले लिंबू घेतलेले आहेत। तर यांना मी चांगलं असं धुवून पुसून घेतलेलं आहे। तर चला हे लिंबू जे आहेत ते आपण असे कट करून घेऊयात आणि त्याचा जो रस आहे तो एका वाटीमध्ये असा काढून घेऊयात। पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे पल्लवी। तर बघा असा सगळा लिंबूचा रस मी इथं या वाटीमध्ये असं काढून घेत आहे। तर चला फटाफट आपण असं हे लिंबूचा रस सगळं काढून घेऊयात। तर खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे, तुम्ही कुणीही बनवू शकाल। जेव्हा लिंबू स्वस्त असतात त्यावेळेस तुम्ही असं लिंबू घेऊन त्याचा रस काढून घेऊ शकता। तर बघा मी इथं चाळणीनं चाळून याला एका वाटीमध्ये असं काढून घेतलेलं आहे। तर चला मोठ्या एका ताटामध्ये आपण याला घालून घेऊयात। तर ज्या वाटीने आपण लिंबूचा रस घेतलेला आहे त्या वाटीनेच आपल्याला साखर घ्यायची आहे। तर बघा लिंबूचा रस मी या ताटामध्ये घालताना असं चाळणीच्या साहाय्याने याला गाळून घ्या, म्हणजे यामध्ये जे बी वगैरे आहेत ते येणार नाहीत। तर बघा याप्रमाणे मी असं गाळून घेतलेलं आहे। चमच्याच्या साहाय्याने मी याला असं दाबून चांगलं काढून घेतलेलं आहे। आता या ताटामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायचं आहे। मी इथं 1 वाटी लिंबूच्या रसाला 4 वाटी असं साखर घालून घेतलेलं आहे। तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे साखर नुसतं घालून घ्यायचं आहे। या चमचा वगैरे फिरवायचा नाही। जर तुम्ही चमचा वगैरे फिरवला तर आपली साखर जी आहे ती पातळ होऊ शकते। त्यामुळे जिथं जिथं रस आहे तिथं तिथं याप्रमाणे तुम्ही असं घालून घेऊ शकता। तर बघा तुम्ही अशा प्रकारे घरामध्येच बनवू शकता आणि आपल्याला हे घरामध्ये फॅनच्या खालीच वाळवत घालायचं आहे। तर बघा अशा प्रकारे मी एका ताटामध्ये घातलेला आहे। तुम्ही पाहिजे तर एकदम पातळ असा सर 2 ते 3 ताटामध्ये घालू शकता। तर बघा मी इथे याप्रमाणे ही साखर अशी घालून घेतलेली आहे। तर चला आपण याला 3 ते 4 दिवसासाठी असंच घरामध्ये सुकवत ठेवायचं आहे। तर याला उन्हामध्ये अजिबात सुकवून ठेवू नका, नाहीतर याचा पाक तयार होईल। तर चला आपण बघूयात आता दुसऱ्या दिवशी याला असंच फॅनच्या खाली ठेवून ठेवूयात। तर बघा दुसऱ्या दिवशी हे असं थोडं घट्टसर झालेलं आहे आणि साखर सुद्धा लिंबूचा रस सगळं पिऊन घेतलेला आहे। तर बघा अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या दिवशी याला हलवायचं आहे आणि परत याला असंच ठेवून द्यायचं आहे। तर आता आपण 3ऱ्या ते 4थ्या दिवशी याला बघूयात। तर चला यालाही आपण तर बघा तुम्ही रोज 8 ते 9 तासांनी यामध्ये असं चमचा आपल्याला फिरवायचा आहे आणि जास्त वेळ असं फिरवायचं नाही। तर बघा 4थ्या ते 5व्या दिवशी असं हे जे आपलं साखर आहे फुल खडीसाखर जसं असतं त्याप्रमाणे झालेलं आहे। तर चला यामध्ये आपण घालून घेऊयात मीठ। तुम्ही यामध्ये सेंधा नमक घालून घेऊ शकता, म्हणजे आपलं जे सरबत आहे खूपच छान बनतं। तर चला यामध्ये आपण अशा प्रकारे मीठ घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा खूपच छान तुम्ही 1 ग्लास पाण्यामध्ये हे 1 ते 2 चमचे असं साखर घालून इन्स्टंट लिंबू सरबत बनवू शकता। तर बघा या मिक्सरच्या छोट्या जारमध्ये मी असं थोडंसं साखर घातलेलं आहे आणि याला याप्रमाणे असं पिठी साखरसारखं बारीक करून घेतलेलं आहे। तर बघा किती छान असं बारीक झालेलं आहे। तर तुम्ही यामध्ये पाहिजे तर इलायची पावडर सुद्धा यावेळेसच घालू शकता। तर चला असं मी सगळं पावडर यामध्ये बनवून घेतलेलं आहे। तर तुम्ही यामध्ये सोडा वगैरे घालून याचं इन्स्टंट सरबत सुद्धा बनवू शकता। तर बघा किती छान असं आपलं हे पावडर तयार झालेलं आहे। तुम्ही याला एका एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजशिवाय बाहेर ठेवू शकता आणि उन्हामध्ये आपल्याला बाहेर गेल्यानंतर खूप त्रास होतो आणि अनेकदा असं होतं की आपल्याला कुठेही सरबत वगैरे मिळत नाही। तर त्यावेळेस तुम्ही हे पावडर पर्समध्ये एका छोट्या डब्यामध्ये घालून घेऊन गेलात तरीही चालतं। तर तुम्ही एका बाटलीमध्ये असे 4 ते 5 चमचे हे साखर घालून इन्स्टंट लिंबू सरबत तिथेच बनवू शकता आणि पिऊ शकता। याचा आपल्याला हा एक असा फायदा मिळतो। तर बघा अशा प्रकारे मी ते 1 चमचा असं हे पावडर घालून घेतलेलं आहे आणि वरून थंड पाणी असं घालून घेतलेलं आहे। तुम्ही यामध्ये आईस किंवा सब्जा बीज वगैरे सुद्धा घालू शकता।
किंवा पुदिन्याची पेस्टसुद्धा घालू शकता. असं छानसं सरबत तुम्हीही घरामध्ये बनवू शकता. तर तुम्हीही असं बनवा आणि पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून जरूर सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.